आज आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलन झालेलं आहे. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. हवं तर फाशी द्या, पण मी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार. मला पुढे करून मनुस्मृतीला लपवण्याचं काम सुरू. जितेंद्र आव्हाड ठाम. फाशी द्या, मला फाशी द्या. मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार. मरणाला न घाबरणारा कार्यकर्ता आहे मी. बाबासाहेबांचा फोटो फाडल्याप्रकरणी भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण. मनुस्मृतीवरून लक्ष हटवण्यासाठी आव्हाडांवर आरोप. आव्हाडांनी माफी मागितली, त्यांची भावना समजून घ्यायला हवी. भुजबळांची प्रतिक्रिया. त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं पाहिजे, काय आहे ते पण पाहिलं नाही. ते आव्हाडांकडून बाबासाहेबांचं पोस्टर चुकून फाडलं गेलं, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. आव्हाड बाबासाहेबांच्या विचारांसाठी 35 वर्षापासून सक्रिय. जयंत पाटलांकडून आव्हाडांची पाठराखण. छगन भुजबळ आणि जयंत पाटलांनी पाठराखण केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मानले दोन्ही नेत्यांचे आभार. मनुवादी आता मनुला माझ्या मागे लपवत आहेत, पण मी ते होऊ देणार नाही. आव्हाड भूमिकेवर ठाम. मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय. तो राष्ट्रवादी भुजबळ साहेब माझ्या मागे उभे राहिले. भुजबळ साहेब. महाडमध्ये बाबासाहेबांचा फोटो फाडल्याने जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं आंदोलन. मुंबईत विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते आक्रमक. भाजप हा माझा वैचारिक शत्रू आहे. माझ्याकडून अनावधानानं चूक झाली, मी माफी मागितली. पण भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटलांनी मी माफी मागितली होती का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. हा माझा वैचारिक शत्रूच आहे. आमचं वैमनस्यच वैचारिक. मी राजकारणात वैमनस्य मानत नाही. त्यांच्या माझे वैचारिक मतभेद आहेच. जो फोटो फाडणार आणि जाळणार त्यावर बाबासाहेबांचा फोटो कशाला छापायचा? माझ्यासारख्या अनेक लोकांना वेदना झाल्या, त्यांनी अद्दल घडवायची गरज आहे. हसन मुश्रीफ यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका. जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करायचं होतं, तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यावर छापण्याची आवश्यकता नव्हती. भाजपला आव्हाडांचा निषेध करायचा असेल तर त्यांनी प्रत्येक शहरात मनुस्मृती दहन आंदोलन करावं. अनिल देशमुखांचं ट्विट. तर आंबेडकरी जनतेला माहिती आहे चूक नकळत झाली. मतांसाठीच्या राजकारणाला जनता भुलणार नाही, असाही टोला. जितेंद्र आव्हाडांवर कारवाई झाली पाहिजे. महाडमध्ये बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानंतर आशिष शेलार आक्रमक. तर जितेंद्र आव्हाड मनोविकृत माणूस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. आमदार गुलाबराव पाटीलही आक्रमक. हा अपमान आहे, संविधान निर्मात्याचा अपमान आहे. आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या कृत्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.